अशी त्यांची अवस्था होते ना. कुठे स्वदेशी रामेश्वरानं, कुठे स्वदेशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयात उपाशी. या हृदयस्थ भगवंताची जाणीव व्हायला पाहिजे. आणि जसा माझा आत्मा आहे तसा इतरही पशूचा आत्मा आहे, इतरही प्राण्यांचा आत्मा आहे. म्हणून मुंगीपर्यंत, मुंगीपासून तर ते ब्रह्मापर्यंत जेवढे जीव आहेत त्या प्रत्येक जीवांमध्ये जो आत्मतत्व पाहतो त्यावेळेस तो आपलं प्रत्येक पाऊल जपून टाकतो, कारण त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. आणि म्हणून ते ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करावं? ते ज्ञान पैगा बरवे, जनी मनी अति आणावे, तरी संताया भजावे. संताला भजावं. कसं भजावं? प्रश्नच ना पुन्हा आणखी. हो, आता कळलं आम्हाला. आमच्या नशिबात आणि सगळ्यांना असा ब्रह्मदत्ता साधू मिळेल असं काही सांगता येत नाही. त्यालाही बहुत सुकृताची जोडी लागतं, पूर्ण जन्माचं संचित लागतं. पण असा जर साधू महात्मा आम्ही शोधला, मिळाला, त्याच्याकडे ज्ञानाचं भांडार आहे असं म्हणतात माऊली तुम्ही, ते ज्ञानही बरोबर आहे, आम्हाला कळलं आहे, ते आम्हाला हवं आहे. आम्ही संताला भजायला तयार आहोत. पण संताला भजायचं कसं? आम्ही त्या संताला शरण जायला तयार आहोत, पण संताला शरण जायचं कसं? माऊली म्हणतात सोप आहे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. आणि तेच म्हणतात तया संताया भजावे सर्वस्वेशी. बस शेवटचा तुकडा. टाइम झाला म्हणून जरा पटकून गेलो पुढं, तर थांबायचं. 5 वाजले, 10 मिनिटं झाले, 2 मिनिटात संपवतो. थोडा मध्येच सोडणं बरं वाटत नाही. अजून पूर्वाधात मध्येच आपण बोललो, अजून फार बोलतात, 1 तास बोलता येईल याच्यावरती. मला श्लोकाकडे सुद्धा अजून जाता नाही आलं. तरी संताया भजावे सर्वस्वेशी. धावत्या उगात जाऊ. कसं भजायचं? शरण कसं जायचं? शरण जाण्याचे मार्ग असतात, देवाला असो किंवा संताला असो. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. दास्य सेवा करायची आहे. दंडवत दंडापरी, काही उरव नेदी वरी, किंवा लोटीले का काठी पडली जैशी. काठी उभी आहे, टाकली साष्टांग पडते. का म्हणायचं गुड मॉर्निंग सर, गुड आफ्टरनून, असलं शरण नाही. शरण जाण्यासाठी माऊलीने एक ओवी सुंदर टाकलेली बघा. तया अहम चित्त वाचा अंग देवनिया शरण रीग मोह ददिका गांग रिघाले जैसे. तनु मनु जीवे याच्यावर तया अहम मीपणा, चित्त मन आणि वाचा किंवा देवनिया शरण रीग. कसं? मोह ददिका गांग रिघाले जैसे. गांग म्हणजे नदी, गंगा. गंगा शरण जाती. कुणाला शरण जाती? सागराला शरण जाती. कशी जाती? आपल्या बरोबर जे जे काही असेल त्या सर्वांना बरोबर घेऊन. मग आपल्या बरोबर काही असू, षडविकार असू, हे इंद्रिय असूत, चांगले गुण असूत, वाईट गुण असूत, मी जसा आहे तसा संत गुरुराया तुमचा आहे. नुसतं शरण जात नाही तर जाऊन त्या ठिकाणी सागरा समान होते, पुन्हा अस्तित्व शिल्लक राहत नाही. एकदा का गंगेचं पाणी सागरात जाऊन मिसळलं की आमच्या सुगरणताईला म्हटले या गंगेचं पाणी बाजूला काढा सागरातून, काढता येईल कोणते नाही. तसं आपलं जीवन संतांच्या चरणावरती समर्पित केलं रे केलं की मग मात्र माग काही शिल्लक राहत नाही. का सुवर्णमणी सोनिया हे कल्लोळ जैसा पानिया तैसे मद धनंजया शरण येतो. अशा प्रकारचं शरण संताला जायचं. आणि संताला शरण गेल्यानंतर संत मग प्रसन्न होतात. सेवा त्यांची करावी लागते. ते तर सेवा हा दार म्हणता, सेवेच्या दाराने आत जावं लागेल. फार मोठं चिंतन आहे. आता टाइम संपलेला आहे. आला योगा योग तर इथून सुटलेलं पुढच्या वर्षी पुन्हा अजून याच वेळेवरती 1 तासभर चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करूया. आणि या ठिकाणी या विश्वस्त मंडळाने सर्व अध्यक्ष, सचिव, सगळं संचालक मंडळ आणि सर्व आमचे या सोमेश्वरांचे तुम्ही सेवेकरी मंडळी, भक्त मंडळी, या बालकाला या सेवेचा लाभ